विकला जाणार. सर्वाधिक उद्योग किंवा सर्वाधिक गोष्टी या रायगड जिथे आपण आता आहोत या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. पण इथेच पालकमंत्री पदावरून वाद सुद्धा सातत्याने. मला ते फालतू गोष्टी आहेत, त्या अत्यंत फालतू गोष्टी आहेत. पालकमंत्री, पालक म्हणजे कोण? आईबाप ना. त्यांना आईबाप मानायचे का? माझं मत आहे, सरकार नावाची एक गोष्ट असते. सरकारने ह्या गोष्टींचे निर्णय घ्यायचे असतात. सरकारने आपल्या लोकांचं जे काही हित आहे ते सांभाळायचं असतं. हे काय पालकमंत्र्याचं काम नाहीये ना. म्हणजे आता त्या सिंगापूरच्या कुठच्याही कंपनीला सांगितलेलं की 30 आठवड्याच्या आत आम्हाला संपूर्ण आराखडा आखून द्यायचा आहे. माहिती आहे का रायगडला? आमच्या मुलामुलींना माहिती आहे का उद्या इथे कोणत्या प्रकारचे जॉब्स येणार आहेत? काही कल्पना आहे का आपल्याला? काही माहिती नाहीये. रस्ते करायचे नाहीत, उद्योग कुठचे येतात ते दाखवायचे नाहीत, सांगायचे नाहीत, सगळं लपवून ठेवायचं. अर्थातच. मग म्हणजे काय? हे कोणाच्या ते उद्योगपतींच्या हिताचं सगळं सुरू आहे ना. अजून काय सुरू आहे? 1 जून 2026 पर्यंत हे सगळं काम होईल अशी ग्वाही सुनील तटकरे यांनी दिली होती. मंत्री भरत गोगावले यांनी पाहणी सुद्धा केली होती. 15 वर्ष ऐकतोय ना आपण. हे किती ग्वाह्या झाल्या आतापर्यंत? आत्ता ही परिस्थिती आहे, बरोबर आहे. परत तुम्ही उद्या येणारच आहात गणपतीच्या वेळेला. मग आमच्या चाकरमानी कसे अडकले आहेत आणि मग कसे खड्डे पडले आहेत. वर्षानुवर्ष ते, मला असं वाटतं 15 वर्षापूर्वीचं फुटेज काढून जरी तुम्ही आता दाखवलं तरी तेच आहे. नवीन कशाला पाहिजे तुम्हाला? यावर्षी ते चित्र आहे, कारण अनेक चाकरमानी रस्ता खराब असल्यामुळे ट्रेनचा पर्याय घेतला. तर अजूनपर्यंत 30 गोष्ट सुरू आहे असं कोणाला असं वाटतं का तुम्हाला? 30 गोष्ट म्हणजे गेली, मला असं वाटतं स्वातंत्र्य मिळाल्यापासून तेच सुरू आहे ना. आपल्याकडे अजूनही कोणत्या प्रकारचे नवीन विषयच आहेत ते निवडणुकीला. आम्ही नोकऱ्या देऊ, आम्ही पाणी देऊ, आम्ही रस्ते देऊ, हे सुरू आहे अजून. मी मागे एकदा माझ्या मुलाखतीमध्ये मी सांगितलं होतं, मी एकदा स्वित्झर्लंडला गेलो होतो, बरीच वर्ष झाली त्याला. आणि तिथे गेल्यानंतर सगळी तो देश फिरत असताना मला पहिला प्रश्न पडला, तिथला विरोधी पक्ष तो कशावर? सगळं सुंदर आहे, सगळ्या नोकऱ्या आहेत, गाड्या आहेत, सगळं सगळं छान आहे. मग तिकडचा विरोधी पक्ष काय म्हणतो? काय देऊ? आपल्याकडे हेच सुरू आहे. वर्षानुवर्ष आपण त्याच विषयांवरती निवडणुका लढतो, तेच विषय सुरू आहेत. काही त्याच्यामध्ये बदल नाही. तिसऱ्या मुंबईवरती बोललात, परंतु मुख्यमंत्र्यांकडून असं वारंवार सांगितलं तर जेव्हा कुठे विकास होत असेल तेव्हा सुरुवातीला विरोधकांकडून विरोधच होतो, त्यानंतर. अरे विकासाला विरोध नाहीये. माझं म्हणणे, माणसांना अंधारात ठेवू नका. इथल्या मुलामुली आपण तेच बोलतोय का? माणगाव आणि रोहा यामध्ये मुंबई दिल्ली कॉरिडॉर येणार होते आणि त्यासाठी शेतकऱ्यांची सुरुवातीला भूसंपादन जागा काढण्यात आली आणि तेव्हा सांगण्यात आलं होतं की रासायनिक जे कारखाने ते येणार नाही. मात्र आता प्रत्यक्षात जे आहेत ते रासायनिक कारखाने. अरे मी मागे पण एकदा इथे कोकणामध्ये आलो असताना मी म्हटलं होतं की तुम्ही हे जे उद्योग येत आहेत ह्यांच्यामध्ये पार्टनर व्हा. कळलं का? तुम्ही जमिनी विकून तुमचा विषय संपला. आपण एक त्यातलं सुंदर उदाहरण जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये मगरपट्टा, बरोबर आहे. सगळे शेतकरी एकत्र आले, सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून एक मोठ्या प्रकारचा एक प्रकल्प उभा केला, बरोबर आहे. ते जमीन मालकही राहिले आणि प्रकल्पाचे मालकही राहिले. मग ही गोष्ट आपल्या महाराष्ट्रात इतर ठिकाणी काय नाही होत? तुम्हाला कोणतरी येतं, तुम्हाला जमीन विकायला सांगतं, तुम्ही काहीतरी पैसे घेता आणि मोकळे होताय म्हणजे काय? मी अनेकदा सांगत आलेलो आहे, तुमचं अस्तित्व ही तुमची जमीन आहे. तुमच्या पायाखालची जमीन गेली की तुम्ही कोणत्याही भागाचे कोणी नाही आहात. तुमचं अस्तित्व संपलं.
हे रासायनिक कारखाने